नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत मतदानाविषयी आलेली लोकमत न्यूजपेपरतर्फे आलेली एक अपडेट। चला आता आपण सुरुवात करूया व्हिडिओला। मतदान कार्ड नाही, टेन्शन नाही, हे ओळखपत्र दाखवा। नागपूर विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होणार असून मतदान करण्यासाठी ज्या उमेदवाराचे मतदार यादीत नाव आहे अशा मतदारांकरिता निवडणूक आयोगाने मतदार छायाचित्र ओळखपत्राव्यतिरिक्त इतर 12 प्रकारचे ओळखपत्र पुरावे ग्राह्य धरले जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे। या 12 प्रकारच्या ओळखपत्रांपैकी कोणताही एक पुरावा दाखविल्यानंतर मतदान करता येईल। त्यामुळे मतदारांजवळ मतदान ओळखपत्र नसेल तर चिंता करू नका, टेन्शन घेऊ नका। आधार कार्ड, लायसन, पारपत्र म्हणजेच पासपोर्ट, निवृत्ती वेतन दस्तावेज आदी 12 ओळखपत्रांपैकी एक कुठलाही पुरावा सादर करा आणि मतदान करा। यादीत नाव आहे आणि वोटर ID नाही तर काय करायचं? भारत सरकारच्या आयोगाच्या आदेशान्वये विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी ज्या मतदारांकडे छायाचित्रासह मतदार ओळखपत्र आहे ते मतदान केंद्रावर त्याची ओळख पटविण्यासाठी छायाचित्रासह मतदार ओळखपत्र सादर करतील। परंतु जे मतदार छायाचित्रासह मतदार ओळखपत्र सादर करू शकणार नाही अशा मतदारांची ओळख पटविण्यासाठी सदर ओळखपत्राव्यतिरिक्त 12 पैकी कोणतेही एक पुरावा ग्राह्य धरण्यात येणार आहे। तर 12 पैकी एक ओळखपत्रावर चालणार काम। ते 12 ओळखपत्र कोणते आहेत तर बघूयात। आधार कार्ड, बँक किंवा टपाल विभागाचे पासबुक छायाचित्र असलेले, आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, पॅन कार्ड, भारतीय महानिबंधक आणि जनगणना आयुक्तांनी जारी केलेले स्मार्ट कार्ड, पारपत्र म्हणजेच पासपोर्ट, निवृत्ती वेतन दस्तावेज, केंद्र अथवा राज्य शासन तसेच सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, पब्लिक लिमिटेड कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वितरित केलेले छायाचित्र ओळखपत्र, संसद, विधानसभा, विधान परिषदच्या सदस्यांना वितरित केलेले अधिकृत ओळखपत्र, केंद्र सरकारने दिव्यांग व्यक्तींना वितरित केलेले विशेष ओळखपत्र। त्यानंतर आहे पत्ता बदलला तरी जुने कार्ड चालणार। एखाद्या मतदारांनी मतदान यादीत आपल्या पत्त्यात बदल केला असेल पण त्याला अद्याप नवे ओळखपत्र मिळाले नसेल तर आधीचे ओळखपत्र ग्राह्य धरले जाईल। मात्र त्या व्यक्तीचे नाव विद्यमान पत्त्यासह मतदार यादीत असणे आवश्यक आहे। मनरेगा जॉब कार्डही चालणार। मनरेगा अंतर्गत निर्गमित करण्यात आलेले रोजगार ओळखपत्र सुद्धा मतदान करण्यासाठी पुरावा म्हणून ग्राह्य धरला जाईल। कलर झेरॉक्स लॅमिनेशनवर गर्दी वाढली। मतदान ओळखपत्राव्यतिरिक्त इतर 12 पुरावे ग्राह्य धरले जाणार असल्याने मतदार आतापासून आधारासह विविध प्रकारच्या ओळखपत्रांची कलर झेरॉक्स लॅमिनेशन करून घेत आहेत। त्यामुळे कलर झेरॉक्स लॅमिनेशनवर गर्दी वाढलेली आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी मोहित मोटिवेटेड चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।